श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. जुन्या तांबट लेन मधील दुचाकी चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा दुचाकीची चोरीची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने सापळा रचून पाथर्डी फाटा परिसरातील RK लॉन्स जवळ एका इसमाला ताब्यात घेतले. रवींद्र भोये असं ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेली दुचाकी ही चोरीची असल्याचं निष्पन्न झालंय. सदरची दुचाकी कोपरगाव येथील सूरज पवार याने चोरी केल्याचं त्यांनी सांगितलंय. याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकानं त्याला मुद्देमालासह कोपरगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिलंय. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र घुमरे, सुनील आहेर, प्रकाश घोडके, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, अतुल पाटील यांच्या पथकाने केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको.